नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय गणित सराव संच 40 यावरील उदाहरणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सराव संच 40 दिलेला आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, रेषा यल काढा। रेषेबाहेर कुठेही बिंदू पी बिंदू घ्या। गुन्ह्याच्या मदतीने रेषा PQ ही रेषा L ला लंब रेषा काढा। तर सर्वप्रथम आपल्याला रेषा काय काढायची सांगितले आहे, L काढायची सांगितलेली आहे। तर बघा, रेषा L काढून घेते मी। पहा, रेषा L काढली आणि आपल्याला कुठेही P बिंदू घ्यायचा सांगितलेला आहे। मी इथं P बिंदू घेते। काय घेते? P बिंदू घेते आणि गुन्ह्याच्या मदतीने रेषा PQ ही रेषा L ला लंब काढायची आहे। तर बघा, मी गुन्ह्याचं टोक अशा प्रकारे ठेवते की या दोघांचं लंब निघेल अशा प्रकारे, आणि यामधून रेष ओढून घेते। ही रेषा मी खाली पण वाढवते, लंब निघेल अशा प्रकारे। याला नाव देऊया Q। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न होता। मी PQ ही रेषा L ला लंब काढली। नंतर आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे, रेषा AB काढा। रेषेबाहेर कुठेही बिंदू M घ्या। कंपास व पट्टीचा वापर करून रेषा MN ही रेषा AB वर लंब रेषा काढा। तर काय करायचं आहे आपल्याला? पहिले रेषा काय करायचं आहे, रेषा AB काढायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी रेषा AB काढून घेते। काढली रेषा, याला नाव देऊया A आणि B। आणि रेषेबाहेर कुठेही बिंदू M घ्यायचा सांगितलेला आहे। रेषेबाहेर कुठेही काय M बिंदू घ्यायचा सांगितलेला आहे। मी काय इथं M बिंदू घेते। काय? कोणता? M बिंदू घेते आणि कंपास व पट्टीचा वापर करून रेषा MN ही रेषा AB वर लंब काढायची आहे। सर्वप्रथम मी काय करते, मी M बिंदूवर हे लोखंडी टोक ठेवून सोयीस्कर अंतर घेते आणि MN म्हणजे इकडे छेदणारे दोन कंस काढून घेते अशा प्रकारे। याला नाव देऊन देते मी M। याला नाव देऊन देते PQ। हे दोन बिंदू झाले आपल्या, याला नाव देते P आणि Q। नंतर P वर टोक ठेवते आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते आणि असे एक टोक मारते, कंस काढते आणि PQ वर ठेवून असा एक कंस काढते आणि ही रेषा जिथं जुळेल तिथं जोडून घेते अशा प्रकारे।
आणि याला नाव देते यम. यन. अशा प्रकारे रेषा AB वर लंब रेषा काढली. नंतर बघा तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न दिलेला आहे की 5.5 सेमी लांबीची रेघ AB काढून तो कंपास व पट्टीच्या साहाय्याने दुभागा. काय 5.5 सेमीची लांबीची रेघ काढायची आहे. 5.5 मी काढून घेते इथं 5.5. 5च्या पुढे 5 रेषा. आणि याला नाव देऊन देते A B. आणि काय सांगितलं आहे की कंपास व पट्टीच्या साहाय्याने दुभागायची आहे. मग मी काय करते, अर्ध्यापेक्षा जास्त निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते. वरती पण एक कंस काढून घेते, खाली एक कंस काढून घेते. इकडे B वर ठेवते टोक कंपासचे आणि वरती पण एक कंस काढते आणि खाली पण कंस काढून घेते आणि हे पट्टीच्या साहाय्याने जोडून घेते. बघा अशा प्रकारे. आणि याला नाव देते यम यन. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न होता. नंतर बघा चौथा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. रेषा XY रेषेवर R बिंदू घ्या. गुण्याच्या साहाय्याने बिंदू R मधून जाणारी लंब रेषा काढा. काय सांगितलं आहे, रेषा XY घ्या. काय करायचं आहे आता मला, एक रेषा घ्यायची आहे. बघा मी एक रेषा काढून घेते, त्याला नाव देते XY आणि गुण्याच्या साहाय्याने बिंदू R मधून रेषेवर काय एक R बिंदू घ्यायचा सांगितला आहे आणि गुण्याच्या साहाय्याने बिंदू R मधून जाणारी लंब रेषा काढायची आहे. तर मी अशा प्रकारे गुण्या ठेवते आणि एक लंब रेषा काढून घेते R मधून जाणारी आणि इकडे पण ही रेषा वाढवून देते आणि याला नाव देते यम यम. अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.